आता अर्थविश्वातली एक रंजक बातमी. भारताच्या चलन व्यवहारानं सध्या जगाचं लक्ष वेधलंय. कुणाला विरोधाभास वाटेल, पण आहे रंजक. भारतामध्ये UPIचा वापर झपाट्यानं वाढतोय, त्याचवेळी चलनी नोटांची संख्याही वाढते. हे कसं? याची गंमत उलगडली आहे दस्तूरखुद्द रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरांनी. इंडोनेशियात जकार्ता इथं जागतिक रोकड व्यवस्थापनावर कार्यक्रम झाला. बँक ऑफ इंडोनेशियानं याचं आयोजन केलं होतं. तिथं रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर शिरीषचंद्र मुर्मू यांनी हा सगळा खुलासा केला. भारतात सध्या सुमारे 176 अब्ज चलनी नोटा चलनामध्ये आहेत. तुलनेत अमेरिकन डॉलरच्या सुमारे 56 अब्ज आणि युरोच्या सुमारे 30 अब्ज नोटा चलनात आहेत. म्हणजे नोटेच्या संख्येच्या प्रमाणात भारत अमेरिकेपेक्षा जवळपास 3 पट आणि युरोपेक्षा जवळपास 6 पट पुढे आहे. मात्र हा मूल्याचा हिशेब नाही आहे. भारतात कमी मूल्यांच्या नोटांचा जास्त वापर होतो, त्यामुळे नोटांची संख्या जास्त असते, हे मुर्मू यांनी स्पष्ट केलं आहे. आता दुसरी बाजू पहा. UPI सुरू झालं तेव्हा डिजिटल पेमेंट इतकं सहज नव्हतं. आज 10 वर्षांनी मात्र कटिंग चहा असो किंवा मोठी खरेदी, QR कोड स्कॅन केला की व्यवहार पूर्ण. UPIनं बँक खात्यातला पैसा मोबाईलच्या माध्यमातून थेट व्यवहारात आणला. वेगवेगळ्या बँका आणि ॲप्सना एकाच व्यवस्थेशी जोडलं. त्यामुळे एका बँकेच्या खात्यातून दुसऱ्या बँकेच्या खात्यामध्ये काही सेकंदात पैसा पोहोचतो. आकडेच त्याची गती सांगतात. आर्थिक वर्ष 2016-17मध्ये UPIवर फक्त 1,78,00,000 व्यवहार झाले. 2025-26मध्ये हे प्रमाण वाढून 24,162 कोटी व्यवहारांवर पोहोचलं. व्यवहाराचं मूल्यही 7,000 कोटी रुपयांवरून जवळपास 314 लाख कोटी रुपयांपर्यंत गेलं. मग रोखीचा व्यवहार कमी का नाही झाला? आता खरी गंमत इथं आहे. आपण डिजिटल होत आहोत, पण रोकड संपत नाही आहे. यालाच मुर्मू यांनी त्यांच्या जकार्ता इथल्या भाषणात कॅश पॅराडॉक्स म्हटलं. रोकड विरोधाभास. म्हणजे एकीकडे डिजिटल व्यवहार विक्रमी पातळीवर पोहोचलेत, दुसरीकडे चलनातली रोकड दुहेरी अंकाच्या दरानं वाढते. विशेष करून ग्रामीण आणि निमशहरी भाग, कमी उत्पन्न गट, ज्येष्ठ नागरिक आणि छोट्या व्यवसायांमध्ये रोख रकमेची मागणी अजून कायम आहे. हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण बघूयात. समजा बाजारात वर्षाला 100 रुपयांचे व्यवहार होतात. त्यात 70 रुपये रोखीनं आणि 30 रुपये डिजिटल. काही वर्षांनी बाजार दुप्पट झाला. व्यवहार 200 रुपयांवर गेले. आता डिजिटलचा वाटा 60% झाला, रोखीचा वाटा 40%वरती आला. टक्केवारीत रोकड कमी झाली, पण प्रत्यक्ष रक्कम पूर्वी 70 रुपये आणि आता 80 रुपये. म्हणजे अर्थव्यवस्थेचा आकार वाढला की डिजिटलचा वाटा वाढत असतानाही रोख रकमेची प्रत्यक्ष मागणी वाढू शकते. भारतामध्ये सध्या हेच दिसतंय. आपल्या खिशातल्या नोटेमागे मोठी यंत्रणा आहे. रिझर्व्ह बँकेनुसार भारतात दरवर्षी सुमारे 28 ते 30 अब्ज नव्या नोटा छापल्या जातात. त्याचवेळी जुन्या किंवा खराब झालेल्या सुमारे 21 अब्ज नोटा चलनातून काढल्या जातात. म्हणजे नोट छापणं एवढंच काम नाही आहे. त्या कुठं पाठवायच्या, जुन्या नोटा कशा परत आणायच्या, कोणत्या भागात कोणत्या मूल्याच्या नोटांची किती गरज आहे, याचा रिझर्व्ह बँकेला आधीच अभ्यास करावा लागतो. याच कारणामुळे वाढती डिजिटल अर्थव्यवस्था आणि वाढती रोकड हे रिझर्व्ह बँकेसाठीही नियोजनाचं महत्त्वाचं काम आहे. आता या सगळ्याचा अर्थ काय? भारत डिजिटल पेमेंटकडे वेगानं जातोय, पण त्याचवेळी रोखीची सामाजिक आणि आर्थिक गरज संपलेली नाही. भाजीचा ठेला असेल, छोटं दुकान, स्थानिक बाजार, इथं रोकड अजूनही सहज चालते. पैसा खिशातल्या मोबाईलमध्येही आहे आणि पाकिटातही. भारतीय अर्थव्यवस्थेच्या बदलत्या स्वरूपाचा हा पुरावा आहे. आता घेऊया